आपला चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण बनवतो मखाण्याची खीर. तर त्याच्यासाठी कढईमध्ये 1 चमचाभर तेलामध्ये मखाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. मखाणे मंद आचेवरती जेवढे आपण चांगले भाजू तेवढी मस्त अशी खीर चविष्ट लागते. मंद आचेवरच मखाणे भाजून घ्यायचे, नाहीतर मोठा गॅस केला तर ते पटकन करपले जाते. मखाणे चांगले पहिल्यांदा चाळून घ्यायचे, कारण एखादा किडा देखील त्याच्यामध्ये असतो, सोंडेकिडा आपण बोलतो. चाळून घेऊन आपण हे चांगले तेलामध्ये तुपामध्ये भाजून घेतले की मग मस्त तयार होते खीर. तर मखाणे भाजत होतो तोपर्यंत बाजूला दूध उकळलं होतं. तर चांगलं उकळून घेतलेलं दूध घातलं म्हणजे झटपट खीर तयार होते. तर मी इथे अर्धा लिटर दूध घालून घेतलं आणि आता मंद ते मध्यम आचेवरती आपण ही खीर मखाणे चांगले शिजेपर्यंत गॅसवरती ठेवणार आहोत. मोठा गॅस करायचा नाही, दूध आहे पटकन ओतू जाईल. मंद ते मध्यम गॅसवरती आपल्याला मस्त असे मखाणे दुधामध्ये शिजवून घ्यायचे. मखाणे चांगले शिजले गेले तर मग चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये साखर घालायची आहे. तर तुम्ही बघू शकता 15 मिनिट तरी मंद ते मध्यम आचेवरती मस्त अशी खीर उकळलेली आहे. मखाणे चांगले शिजले गेलेले आहेत. तर आता याच्यामध्ये मी खीरमध्ये साखर घालून घेतलेली आहे. आपल्या चवीनुसार जेवढी गोड हवी आहे खीर तेवढी साखर घालून घ्यायची. साखर घालून एकदा मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा या खिरीला उकळू द्यायचं. बारीक गॅस ठेवायचा. साखर चांगली विरघळली की आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालूयात आणि गॅस बंद करायचा आहे. वेलची पूड घालायची गॅस बंद करून. मस्त अशी झटपट तयार होऊन आहे आणि चवीला अतिशय छान लागणारी ही खीर आहे. मखाणे तब्येतीसाठी चांगले असतात. ते तुम्ही रोस्ट करून देखील खाऊ शकता, नाहीतर अशा पद्धतीने छान अशी झटपट तयार होणारी मस्त अशी खीर तयार करून देखील एन्जॉय करू शकता. तर आता गॅस मी बंद केलेला आहे. मस्त अशी खीर आपली तयार झालेली आहे. वेलची पूड मी त्याच्यामध्ये घातली आहे. वेलची पूड, जायफळ पूड तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. जायफळ घातलं तर थोडंसं घालायचं, नाही तर कडवट लागेल. तर मी ते फक्त वेलची पूड घातलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट. थँक्यू.